हाय गाईज, सो मी मयुरी. आज मी तुमच्यासोबत माझं वीकेंड म्हणजे उद्या वीकेंड आहे आणि आज फ्रायडे आहे, तर मी फ्रायडेला काय करते किंवा मी सॅटर्डेला पण मी हे करते. सो हे माझं नाईट केअर रुटीन आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप जास्त फॅन्सी काही नाही आहे, खूप मिनिमल प्रोडक्ट्स आहेत, खूप मिनिमल गोष्टी मी करते. सो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आपण पुढे बघूया आता काय काय करते मी ते. तो सगळ्यात आधी मी फेस वॉश करणार आहे. फेस वॉशसाठी मी हायफेनचा क्लेन्झर वापरते, मी दाखवते तुम्हाला. ओके, सो मी हा फेस वॉश वापरते. हाय मॉइश्चरायझिंग क्रेमी क्लेन्झर म्हणून आहे हा हायफेनचा. सो मी हा वापरते मागच्या 1-1.5 महिन्यापासून आणि ठीक आहे, म्हणजे माझा चेहरा खूप जास्त ड्राय आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. याने तितकं जास्त काम नाही केलं, म्हणजे माझी एकदम काय अशी हायड्रेटेड स्किन नाही झाली, ऑनेस्ट रिव्ह्यू सांगते मी याचा. बट आहे, खूप लाईट वेट आहे. मी दाखवते तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. मी असं हातावरती टाकते. सी असा हा खूप जास्त पातळ आहे, एवढासा घेते मी आणि सो असा हातावरती खूप रब करते. आहे, खूप आहे, म्हणजे सेटाफिल नंतर जर कुठला मला आवडला असेल तर मी हा रेकमेंड करू शकते लोकांना. पण ज्यांची जास्त ड्राय सेन्सिटिव्ह आहे त्यांनी यूज करू नका. ओके, सो मी आले फेस वॉश करून. मस्त वाटते, आता फ्रेश वाटते. हा, मस्त वाटते आता फ्रेश. ओके, सो आता नेक्स्ट. ओके, सो माझ्या नाकावरती इथे दिसत नाहीये बट ब्लॅक हेड्स आहेत. ओके, सो आता ह्याच्यासाठी मी नुवाचे मी नोसेप्स वापरते. सो हे काय मी खूप असं कॉमनली वापरत नाही, महिन्यातून एकदा किंवा 2 वीक्स म्हणून एकदा असं मी वापरते. सो आता ते मी इथे लावणार आहे नोजवरती आणि माझे नोज स्ट्रीप. ओके, अशी एक स्ट्रीप आहे, सगळ्यांनाच माहिती असेल कशी असते ते. ओके, बट आता ही जी ग्लॉसी साईड आहे ती नाकावर ठेवायची आपल्याला. ओके, आणि तुम्हाला वाटत असेल की हे चिकटत नाहीये तर परत थोडंसं पाणी लावायचं नाकाला. आणि आता हे 10 मिनिट्स पण ठेवून देणार आहे. कसं विचित्र दिसतंय हे, इथे चिकटलं पाहिजे. सो इथे मला थोडं पाणी लावावं लागेल. सो आता हे मी 10 मिनिट्स ठेवणार आहे. ओके, मी आता हे काढतीये, ऑलमोस्ट 10 मिनिट्स झालेत. ओके, काळा कलर ते याचाच आहे. धुते आणि दाखवते. ओके, सो हे धुतलंय मी. थोडंफार कमी झालंय. ओके, सो हे झालंय. ओके, सो आता मी हा मास्क यूज करते. इनिसफ्रीचा आहे, सुपर वोल्कॅनिक पोर क्ले मास्क. ओके, याच्या आधी मी फॉक्सटेलचा पण वापरत होते, बट फॉक्सटेल मी तुम्हाला जसं सांगितलं की माझी स्किन थोडी ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे, तर तो फॉक्सटेलचा लावल्यामुळे माझा चेहरा थोडा असा माझा फेस थोडा बर्न झाल्यासारखं वाटायचं मला. सो आणि थोडंसं असं झोंबल्यासारखं व्हायचं मला. मग मी संपवला. मी आता ऑब्व्हियसली आपण घेतला तर संपवलाच पाहिजे, बट तो काय काय लोकांच्या स्किनवरती खूप सूट करतो, मला तो सूट नाही झाला. सो मी आता हा वापरते. हा पण मी ऑलमोस्ट एक महिना जास्त झाला मी वापरते हा. बट हा कमाल आहे, ह्याच्याने मला काहीही त्रास झाला नाही, कसलाच मला म्हणजे फेसवरती मला कसलाच काहीच झालं नाही. म्हणजे खूप मस्त आहे हा, मी दाखवते.
सो हा असा आहे, दाखवते जवळून. आतून ग्रे कलरचा आहे. सो आता मी हा लावणार आहे. मी आता हा मिररमध्ये बघून लावणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते. बट खूप मस्त आहे हा. ओके, मी फुल चेहऱ्याला लावते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके, सो आता मी हा लावलाय. ठीक आहे, ह्याला एक 10 मिनिटं आपण रेस्ट करूया. मानेला मी, नेकला मी इथपर्यंत लावलंय. खाली असं लावत नाही, माईक पण आहे, टी शर्टला पण लागायला नको म्हणून. सो 10 मिनिट्स आता आपण ह्याला रेस्ट करूया आणि मग मी तुम्हाला फेस वॉश करून दाखवते. ओके, सो आता हा सुकलेला आहे कम्प्लिटली. आता मी ह्याच्याने पुसून घेणार आहे. ओके, तो गरम पाण्यातून, गरम नाही सॉरी, तो थंड पाण्यातून मी धुवून आणलाय. ओके, मग हवी असेल तर मी लिंक देईन. बघा किती डिफरन्स दिसतोय चेहऱ्यामध्ये. सो मला असं वाटतं की हे क्लीन करतो आपला फेस. खूपच वेळ ठेवला मी त्याच्यामुळे तो ड्राय झाला. बट एनिवेज आपण पुसून घेऊया. सो हे झालंय माझं पुसून. मस्त वाटतं क्लीन. आता मी चेहरा धुवून येते. देन डन. आपल्याला फक्त शीट मास्क लावायचं आहे अँड देन वी आर ऑल गुड. ओके, मी आता फेस मस्त वॉश करून आली आहे. सो आता मी हा एक शीट मास्क लावणार आहे जो माझ्याकडे आहे. सो हा तुम्ही नाही लावलात तरी चालेल. तुम्ही नॉर्मल तुमचा मॉइश्चरायझर वगैरे लावलं तरी या ओके. सो ह्याच्यामध्ये खूप असं आहे, सिरम पडतंय ते आपण लावू. बट सध्या आपण हे फेसला लावू. खूप जास्त सिरम आहे ह्याच्यामध्ये. मला तेच त्याचा प्रॉब्लेम होतो म्हणून मी ते वाला यूज करते. ते मिलिसो वाले जे आहेत ना, सरळ कसं आहे असं. आणि खूप मोठा आहे माझ्या फेससाठी. माय गॉड, व्हॉट द स्मेल. खूप मस्त स्मेल आहे, खूप मस्त. यू आर ऑल सेट. इथे असं उरलेलं ते हाताला लावूया. आता काय वेस्ट तर घालवायचं नाही आपल्याला. सो या हाताला लावलंय मी. आता एक 15-20 मिनिटं ठेवते. हे काय पूर्ण ड्राय होईपर्यंत मी नाही राहू शकत आणि हे ड्राय व्हायला पण खूप जास्त वेळ लागतो आणि माझ्या स्किनवर ड्राय नाही होत. सो हे आता मी 10 मिनिट्स ठेवणार आहे अँड देन वी आर गुड. काढायचं. आता मी हे काढतीये. सुकणार नाहीये हे, पटकन ड्राय होत नाही कारण की खूप जास्त सिरम असतं. बट मी ते काढतीये. आय थिंक माझ्या चेहऱ्यासाठी हे इनफ झालंय असं मला वाटतंय. सो ग्लो तर मला माहित नाही ग्लो किती आलाय, बट मला हायड्रेटेड वाटतंय. सो खूप जास्त मस्त वाटतंय. सो हे आहे माझं. ते आता मी थोडं असंच ठेवणार आहे. हे ड्राय होईल स्किनवरती, स्किनच्या आतमध्ये ते मुरू दे. ओके, आणि त्याच्यानंतर मग झोपायच्या आधी मी परत फेस वॉश करेन कारण की हे मला असं चेहऱ्यावरती काहीतरी लावून झोपायला आवडत नाही. फक्त मॉइश्चरायझर मी आय कॅन बेअर. बट सो हे खूप जास्त वेट आहे ना त्याच्यामुळे. बट हे खूप मस्त वाटतंय मला. आता हे थोडं सुकेपर्यंत मी ठेवेन. तर हा होता माझा आजचा नाईट केअर रुटीन, लाईक स्पेशली स्किन केअर. सो हे मी विकेंडला, मोस्ट ऑफ द विकेंड्सला मी फॉलो करते. ह्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत ज्या मी नेहमीच करते, जसं की डिटॉल मास्क वीकली लावते मी. पण नो स्टेप्स वगैरे मी वीकली लावत नाही. लाईक इन वन मंथमध्ये एकदा किंवा दोनदा असं. सो डिटॉल मास्क मी एव्हरी वीक लावते. सगळ्यांनी लावला पाहिजे. मला वाटतं चेहऱ्यावरती खूप जास्त डर्ट होते किंवा आपण टॅन होतो. सो त्याच्यासाठी तर खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर कुठले प्रोडक्ट्स हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा. मी सगळ्याच्या लिंक्स प्रोव्हाइड करेन. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा,
कमेंट करा आणि तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओजमध्ये मी आय मीन कोणते व्लॉग्स मी अजून घेऊन येऊ हे मला तुम्ही सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.